गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज पाहणार आहे आपण व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंपत्ती. याच्यामध्ये आपण क्रियावाचक शब्दांचे, वर्णनात्मक शब्दांचे चित्राशी परस्पर संबंध जोडणे हा भाग पाहणार आहे. याच्यामध्ये काही आकृत्या आणि काही ॲक्शन आपल्याला दिलेले आहेत. जसे ईट म्हणजे जेवणे, ड्रिंक म्हणजे पिणे, सीट म्हणजे बसणे, स्टँड म्हणजे उभे राहणे, प्ले म्हणजे खेळणे, वॉक म्हणजे चालणे, रन म्हणजे धावणे, जंप म्हणजे उडी मारणे, स्विम म्हणजे पोहणे, डान्स म्हणजे डान्स करणे, रीड म्हणजे वाचणे, राईट म्हणजे लिहिणे, कम म्हणजे येणे, गो म्हणजे जाणे, ओपन म्हणजे उघडणे, शट म्हणजे बंद करणे, हाईड म्हणजे लपणे, स्लीप म्हणजे झोपणे, बेंड म्हणजे वाकणे, स्माईल म्हणजे हसणे, स्मितहास्य करणे, लाफ म्हणजे मोठ्याने हसणे, क्राय म्हणजे रडणे, वीप म्हणजे रडणे, मुसमुसणे म्हणजेच रडणे म्हणजे वीप, आणि थ्रो म्हणजे फेकणे. या प्रकारच्या शब्दांचा सराव झाल्यानंतर आपल्याला गटात बसणारा चित्रावरून ॲक्शन ओळखणे या प्रकारचे प्रश्न स्कॉलरशिपमध्ये विचारल्या जातात. जसे की इथे आपण पाहू शकतो, प्रश्न क्रमांक 6 दिलेले आहे. चूज द करेक्ट पिक्चर रिलेटेड विथ द गिवन ॲक्शन वर्ड टू स्लीप. याच्यामध्ये आपल्याला झोपण्याची क्रिया कुठे दिसते आहे? पहिलं स्विम आहे, दुसरं ओपन आहे, तिसरं स्लीप आहे आणि चौथं बेंड आहे. तर यामध्ये 3 नंबरचा पर्याय हा स्लीप या शब्दाशी आपल्याला योग्य जुळतो आहे. त्यामुळे याचं उत्तर राहील पर्याय क्रमांक 3. या प्रकारे जर आपण ॲक्शन वर्डचा सराव केला तर स्कॉलरशिपमध्ये पडलेले इतर शब्द आपल्याला येतात. जसे इथे आपल्याला पेनचे चित्र दिलेले आहे आणि याच्याशी संबंधित आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे. बिग, लॉंग, टॉल आणि स्लो. याच्यापैकी आपल्याला कोणता लागू पडेल? तर याच्यापैकी आपल्याला लागू पडेल पेन्सिल आहे. कशी आहे? लॉंग आहे का शर्ट आहे? तर लॉंग आहे. तर याचं उत्तर राहील आपलं लॉंग. थँक्यू मित्रांनो. या प्रकारचा सराव आपण करूया.